Hello guys, welcome back to my mini vlog. So today I am going to Konkan again. का कारण कळेलच लवकर तुम्हाला. So don't skip my video and watch till the end. Let's go. मस्त आम्ही पीसफुली एन्जॉय करत जात होतो. तेवढ्यातच आम्हाला वाटेत ॲक्सिडेंट झालेला दिसला. लागले कुणी ठोकलं पण काका. पप्पा गेले होते तिकडे काय झालंय बघायला आणि आमच्याकडे बघा कितनी भी सीरियस सिचुएशन क्यों ना हो पर मस्ती नहीं रुकनी चाहिए. एक बिझनेसच्या निष्पाप गावनं मग पोरगो तो म्हणजे मी समजा आणि छोटे पोरगी होते बायको त्याच्या ह्याचं एसटीचं रॉड आहे ना रॉड ह्याच्यात इकडं हाय पडलं रॉड मग आणि बायकोला आणि बायकोला पण इथे फ्रॅक्चर झाला हात मोडला आणि पोरगीला तेवढं काय लागलं नाही. डायरेक्ट आम्ही हिंदी गाण्यावरून स्वामींच्या गाण्यावरती आलो. समोर ॲक्सिडेंट बघितलेला बघून. डोंट जज गाईज. मग आम्ही पोहोचलो आमच्या गावी तुळसमध्ये. माझं गाव वेंगुर्ल्यामध्ये आहे. किती स्वच्छ आणि सुंदर आहे बघा. तुम्ही म्हणत असाल एवढी गर्दी कशासाठी आहे काय आहे, तर आम्ही एका ठिकाणी चाललो होतो घोडेमुख म्हणून. हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक कोकणातल्या लोकांना माहिती आहे. आणि गर्दी बघा किती आहे. मी फर्स्ट टाइमच एवढी गर्दी बघितली आणि फर्स्ट टाइमच आले इथे. आम्ही 1 तास असे अडकलो होतो ट्रॅफिकमध्ये. पण एवढ्या ट्रॅफिकमध्ये आमचं काय चाललंय बघा. आफ्टर वेटिंग फॉर 1 hour वी फायनली रीच्ड हिअर. कोकणातल्या लोकांना हे देवस्थान माहिती आहे, घोडेमुख. सगळे म्हणतात कोकणची माणसं साधी भोळी. हे बघा बेस्ट एक्झाम्पल. ह्या काकी आम्हाला तिथे भेटल्या. किती क्यूट आहेत बघा. नंतर आम्ही घरी जायला निघालो आणि हे बघा आम्हाला काय दिसलं. हा गाईज हे आमचं कोकणच आहे. किती डेव्हलप झालं आहे बघा. मी पण फर्स्ट टाइमच पाहिलं. हे आहे मळगाव रेल्वे स्टेशन. किती सुंदर आहे यार. पण कोकणात गेल्यावर इटिंग वडापाव फ्रॉम आवर फेवरेट प्लेस इट्स अ कॉन्स्टंट. Guys, seriously, I didn't even realize when I turned into Manjulika. So guys, that's it for today. See you in the next video. Bye.